नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। उरणमध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या रसायनी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले। तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर अल्पवयीन मुलाने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवासात 50% सवलत मिळवण्यासाठी एसटी महामंडळाचे विशेष ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले। एसटी महामंडळाचे विशेष ओळखपत्र नसेल तर एसटी बस प्रवासात सवलतीचा लाभ घेणे शक्य होणार नाही। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे ओळखपत्र लवकरात लवकर तयार करून घेणे आवश्यक आहे। ओबीसी नेत्यांकडून आंदोलनासाठी मोर्चे बांधणी केली जात असून ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सरकार दरबारी आपला रोष व्यक्त करण्यासाठी आम्हीही मुंबईत लाखोंच्या संख्येने धडक देऊ असं ओबीसी नेत्यांकडून सांगितलं जात आहे। साधारण 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत ओबीसी मोर्चाचं आयोजन केलं जाणार असल्याचं समजतंय। पुण्यातील सहकार नगर परिसरात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। एका महिलेकडे तिच्या सासऱ्याने शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याची संतापजनक घटना घडली आहे। यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही मागणी करणारा इसम माजी पोलीस अधिकारी आहे। पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती गौरव तांबे हा नपुंसक आहे। त्यामुळे पती गौरव तांबे आणि सासू श्रद्धा तांबे यांनी तुला मूल हवं असेल तर सासऱ्यांसोबत शरीर संबंध ठेव असा दबाव आणला। मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार म्हाडा, SRA आणि इतर प्राधिकरणांच्या बांधकाम पूर्ण झालेल्या परंतु अनेक कारणांमुळे भोगवाटा प्रमाणपत्र न मिळालेल्या 25,000हून अधिक इमारतींना ते देण्याबाबत सरकार धोरण तयार करणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी दिली। ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या आहेत। या भेटीनंतर आता युतीची चाहूल लागली आहे। याचे बिगुल आज नाशिकमधून वाजण्याचे चिन्ह आहे। नाशिक शहरात आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा संयुक्त मोर्चा आहे। या मोर्चासाठी दोन्ही पक्षांचे बडे नेते थेट मुंबईहून नाशिकला पोहोचले। नाशिक शहरातील गुन्हेगारी, MD ड्रग्ज, जुगार, शेतकऱ्यांना हमीभाव आणि शेतकरी कर्जमाफी या प्रश्नांवर हा मोर्चा निघणार आहे। बीडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त कारवाई केली आहे। नियमांचे उल्लंघन करणारी तब्बल 15 डीजे वाहने जप्त करून तब्बल 5,04,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालय राष्ट्रीय हरित लवाद आणि शासनाच्या आदेशानुसार शांततेत सण साजरे करण्याचे आवाहन असून पोलिसांनी पुढेही अशा कार्यवाही सुरू राहील असा इशारा दिलाय। पुण्यातील औंध परिसरात टोळक्याचा धुमाकूळ दिसून आलाय। आम्ही इथले भाई म्हणत दुकानदाराला मारहाण केली आहे। दुकानदाराला मारहाण करत अल्पवयीन मुलांची गुंडगिरी दिसून आली। घटनेतील 4ही आरोपी अल्पवयीन आहेत। अल्पवयीन आरोपींनी दहशत पसरवण्यासाठी दुकानाची तोडफोड केली। रजिस्ट्रार अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया यांनी हद्दवाढीसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली आहे। एकदा निवडणूक जाहीर झाली की 2027 पर्यंत हद्दवाढ करता येणार नाही। आता महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली, मात्र हद्दवाढीबाबतचा निर्णय घेतला नाही। त्यामुळे आधी कोल्हापूर शहराची हद्दवाढ करा, त्यानंतर निवडणुका घ्या, अशी मागणी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने गुरुवारी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। इंदापूर तालुक्यात जर्सी गायींच्या नवजात वासरांना बेवारस अवस्थेत डोंगराळ भागात सोडण्याचे क्रूर चित्र समोर येत आहे। या असहाय्य वासरांना भुकेने व्याकुळ होऊन भटकताना वाहनांच्या धडकेने मरणे, वन्य प्राण्यांचा भक्ष बनणे किंवा सर्पदंशाला बळी पडणे यासारख्या दुर्दैवी अंताला सामोरं जावं लागतंय। यामुळे प्राणी संवर्धन आणि मानवतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। पुणे शहराजवळील पाबळ येथे 25 एकर जागा उपलब्ध होणार असून खराबवाडी येथील घरांसाठी आराखडा अंतिम करण्यात आलाय। शिरूर येथेही 4 एकर जागेत नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली। दरम्यान म्हाळुंगे व ताथवडे येथील म्हाडाच्या योजनांमधील घरांच्या विक्रीबाबत खासगी यंत्रणेची मदत घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। लोहा तालुक्यातील मौजे सायाळ येथे नापिकी वाढता कर्जाचा डोंगर या निराशातून तरुण शेतकरी दिनेश सितलसिंग ठाकूर यांनी 10 सप्टेंबर रोजी जीवन संपवण्याच्या हेतूने विषारी द्रव्य प्राशन केले होते। त्यांचा 11 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा नांदेड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। सतत नापिकी व कर्जाचा वाढता डोंगर पाहून शेतकरी ठाकूर निराश होते। नाशिक जिल्ह्यातील ताहाराबाद मुल्हेर रस्त्यावर पिकअप वाहन आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती असून इतर 10 ते 12 मजूर जखमी झाल्याचं समजतंय। मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात होऊन झालेल्या या दुर्घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे।
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेटेअर लागू केल्यानंतर आता बंजारा समाजानेही एसटी आरक्षणाची मागणी मांडली आहे। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या मागणीला आपला पाठिंबा दिलाय। पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या मागणीला मान्यता देत ताडोबा, अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातून 8 वाघ पकडून सह्याद्रीत स्थलांतर करण्याची परवानगी दिली आहे। देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी आपल्या पदाची शपथ घेतली। लाल कुर्ता घालून राधाकृष्णन यांनी इंग्रजीत शपथ घेतली। राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह इतर मान्यवर देखील उपस्थित होते। बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नेपाळमधील सध्याच्या स्थितीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेतृत्वाने पक्षाच्या नेत्यांना नेपाळबाबत काहीही बोलण्यापूर्वी परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहेत। भोपाळच्या ऐशबाग परिसरात बांधण्यात आलेल्या पुलाच्या तपासणीचा रिपोर्ट आता कोर्टात सादर करण्यात आलाय। या रिपोर्टमध्ये एका तज्ज्ञाने या पुलाबद्दल अजब खुलासा केलाय। ऐशबागचा हा पूल 90 डिग्री नसून 119 डिग्रींचा असल्याचा दावा या तज्ज्ञाने केलाय। या रिपोर्ट नंतर आता हा पूल बांधणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याच्या आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करण्यासाठी सरकारने वेळ मागितलाय। भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या प्रमुख 75 बस स्थानकावर सर्वसामान्यांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील वंशीवाला गावात धक्कादायक घटना घडली। पतीने दारूच्या नशेत घरात चिकन आणले म्हणून दुखावलेल्या एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली। घटना लपवण्यासाठी पतीने तिचा मृतदेह जवळच्या नदीत फेकून दिला आणि ती बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दिली, परंतु मृत महिलेच्या नातेवाईकांना पतीच्या भूमिकेबद्दल संशय आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत। इस्रायलने मागील 72 तासात 6 इस्लामिक देशांवर हल्ला केलाय, ज्यात गाझासह सिरिया, लेबनान, कतार, यमन आणि ट्युनिशियाचा समावेश आहे। या हल्ल्यात 200 पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत, तर 1000हून अधिक लोक जखमी झाले आहेत। सोमवार ते बुधवार या काळात हे हल्ले केले गेले। ब्रह्मोस मिसाईलचं नाव काढताच पाकिस्तानची भीतीने गाळण उडते। अवघ्या 4 महिन्यांपूर्वी पाकिस्तानने ब्रह्मोस मिसाईलने घडवलेला विध्वंस पाहिलाय। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ब्रह्मोसने अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं। आता ब्रह्मोस विकत घेण्यासाठी अनेक देशांची रांग लागली आहे। लवकरच भारत फिलिपिन्स या देशाला ब्रह्मोस मिसाईल विकणार आहे। आज G7 देशांच्या अर्थमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सवर एक बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे युक्रेन आणि रशियामध्ये युद्धविराम घडवून आणण्यासाठीच्या प्रयत्नांवर चर्चा होणार आहे। तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी अमेरिकेने तयार केलेल्या प्रस्तावावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। तज्ज्ञांच्या मते G7 देशांनी भारत आणि चीनवर टॅरिफ लावावा यासाठी अमेरिकेकडून त्यांच्यावर प्रचंड दबाव निर्माण केला जाण्याची शक्यता आहे। राज्यभरात सुरू असलेली 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया गेल्या 4 महिन्यांपासून अद्यापही सुरूच आहे। अंतिम विशेष फेरीनंतर शिक्षण संचालनालयामार्फत पुन्हा विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले। यात उद्या शनिवारपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे। 10वी-12वी परीक्षा काळात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो शिक्षकांना प्रमाणपत्राची प्रतीक्षा होती। आता 34,000 शिक्षकांना पुढील आठवड्यात प्रमाणपत्रे मिळणार आहेत। मुंबई मुख्याध्यापक संघटनेने SCERT संचालकांकडे हा मुद्दा मांडलाय। वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना प्रशिक्षणानंतर चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। प्रमाणपत्र नसल्याने शिक्षकांचे वेतन श्रेणी प्रस्ताव रखडले होते। संघटनेच्या मागणीनंतर SCERTने तातडीने प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले आहे। महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीसाठी हजारो विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत। पहिली फेरी 22 ऑगस्टला संपूनही वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत। राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून नव्याने महाविद्यालयांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असल्याने विलंब होतोय। याचा परिणाम शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीवर होण्याची शक्यता आहे। पहिल्या फेरीत 10,864 पैकी 7,809 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। ChatGPT निर्माता OpenAIनं मायक्रोसॉफ्ट सोबत एक नॉन बाइंडिंग करार केल्याची माहिती नुकतीच दिली आहे। हा करार कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअपसाठी फायदेशीर ठरणार आहे। मायक्रोसॉफ्ट आणि AI रिसर्च कंपनी OpenAI यांनी एक नॉन बाइंडिंग मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंगवर स्वाक्षरी केली आहे। SBIने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे। SBIने ऑटो स्वीप सेवेची किमान मर्यादा वाढवली आहे, अशी माहिती बँकेने प्रसिद्ध केली आहे। त्यामुळे आता जर ग्राहकांच्या खात्यात 50,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम शिल्लक असल्यास ती आपोआप फिक्स डिपॉझिटमध्ये रूपांतरित होणार आहे। यापूर्वी ही मर्यादा 35,000 रुपये होती, ती वाढत आता बँकेने 50,000 रुपये केली आहे।
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात असतात. आता देखील कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने कंगना यांना दिलासा देण्यास नकार दिलाय. सांगायचं झालं तर कंगना यांनी शेतकरी आंदोलनावर पोस्ट केली होती. या प्रकरणी कोर्टानं म्हटलंय की ते ट्विट साधारण ट्विट नव्हतं, त्यामध्ये मसाला टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. WWEचा चीफ कंटेंट ऑफिसर ट्रिपल एचनं सोशल मीडियावर एक मोठी घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत. ती आज म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी लाईव्ह केली जाईल. या बातमीमुळे WWE चाहत्यांमध्ये अनेक चर्चांना उधाण आलंय. भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता हे लाईव्ह प्रसारित होईल. WWE प्रथमच उत्तर अमेरिकेबाहेर आपला सर्वात मोठा वार्षिक कार्यक्रम रेसलमेनिया आयोजित करण्याची घोषणा करू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.